कायदा हा अप्लाइड सायन्स या प्रकारात येतो. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला वकिलांची निश्चितता करायची असेल, त्यावेळेला जर का तुमच्या मनात द्विधा परिस्थिती असेल, तर सेकंड ओपिनियन आवर्जून घ्या. कोर्ट कचेरीचा मामला असेल किंवा एखादं क्लिष्ट स्वरूपाचं जर का डॉक्युमेंट असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये दुसरा पण पर्याय असतो आणि अशा द्विधा परिस्थितीत जर तुम्ही असाल, तर नक्की आवर्जून दुसऱ्या वकिलांचा सल्ला घ्यायला विसरू नका. कारण होतं असं की एकदा का तुम्ही एखाद्या वकिलांबरोबर काम करत पुढे गेलात, की अरे ह्याच्यापेक्षा वेगळा पर्याय होता आणि मग मी तो घेतला नाही, असं म्हणून तुमच्यामध्ये आणि वकिलांमध्ये खटके उडत राहतात. हे जर का टाळायचं असेल, तर ज्या वेळेला तुम्ही एखादा निर्णय घेत असाल, तो निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या अगोदरच पडताळा करून घेतलेला कधीही चांगला. आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात उद्या अशाच एका भारी टिपसह. तोपर्यंत टेक केअर.